शुभविवाह या मालिकेच्या 18 ऑगस्टच्या भागामध्ये फायनली ती वेळ आलेली आहे। आकाशला गायकवाडांच्या तोंडून अपघाताचं सत्य, त्यानंतर पल्लवीच्या मृत्यूचं सत्य आणि म्हणून भूमी तिकडे गेल्याचं सत्य आणि त्याचबरोबर दीपकचं सत्य समोर येणार आहे। आणि मालिकेमध्ये हा जो काही अध्याय आहे तो संपुष्टात येण्याच्या मार्गावरती आहे। 18 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे गायकवाड सांगत असतात, हा बघा हाच तो माणूस, यांनीच हे सगळं केलेलं आहे ना। यावरती आकाश म्हणतो, हो मी तुम्हाला तेच दाखवायला आलेलो आहे। या माणसाचा शोध घ्या, या माणसाचा माझ्याशी काय संबंध आहे, याने का मला हे अडकवण्यासाठी किंवा कोलतेना त्रास देण्यासाठी हे सगळं केलंय। तो फोटो पाहिल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात गायकवाड, हा दुसरा फोटो बघा। यावरती आकाश म्हणतो, हा तोच फोटो आहे। मग गायकवाड सांगायला लागतात, हा फोटो मला भूमी मॅडमने दिला होता। हाच माणूस तुमच्या बंगल्याच्या आवारामध्ये घुटमळत होता ज्या वेळेला तुमचा अपघात झाला होता आणि भूमी मॅडमना संशय आहे की यानेच तुमच्या ब्रेक म्हणजे गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत। यावरती आकाश विचार करायला लागतो, अच्छा म्हणजे भूमीच्या डोक्यात हे चाललंय। भूमीला का बरं वाटावा की आपला अपघात हा घातपात आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये आता काही हेच कळत नसतं। तो म्हणतो, पण या माणसाचा माझ्याशी वैर काय, असं तो गायकवाडांना ज्या वेळेला प्रश्न विचारतो। गायकवाड सांगायला लागतात, कसं आहे ना, डायरेक्ट या माणसाचं तुमच्याशी वैर नसेल, पण ज्याचं कोणाचं वैर आहे ना त्यांनी कदाचित या माणसाला सुपारी देण्याची शक्यता असू शकते की तुम्हाला त्रास देण्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला ॲक्सिडेंट घडवण्यासाठी आणि मग नंतर कोलते प्रकरणात अडकवण्यासाठी। यावरती आकाश विचार करायला लागतो, पण कोण असेल ती व्यक्ती, असं म्हणत तो ज्या वेळेला गायकवाडांना प्रश्न विचारतो। गायकवाड 2 मिनिटासाठी गप्प बसतात। इकडे तोपर्यंत दीपकला भेटायला रागिणी आलेली असते। रागिणी जवळजवळ दीपकच्या अंगावरती गाडी घालणार। दीपक म्हणतो, काय करताय मॅडम, अहो माझ्या अंगावरती गाडी घातली असतीत ना। यावरती मग आता ती सांगायला लागते, तुझी लायकीच ती आहे। अरे तुला एक काम नीट करता आलं नाही, त्या CCTV मध्ये डायरेक्ट कॅप्चर झालायस तू। तुला समजतंय का किती मोठा घोळ करून ठेवलायस तू, त्या CCTV पासून तुला वाचून नाही का जाता आलं। यावरती तो म्हणतो, मॅडम त्याच वेळेला इतक्या सगळ्या एकाच वेळेला गोष्टी कशा लक्षात येणार होत्या। यावरती ती म्हणते, मूर्ख आहेस तू मूर्ख, आता काय करायचं ते सांगते मी तुला। यावरती आता इकडे आकाश विचार करायला लागतो, नाही नाही काहीतरी गडबड आहे। त्यावरती तो म्हणतो, सांगा ना गायकवाड सर, कोण असेल अशी व्यक्ती जी या माणसाला ऑपरेट करून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल। गायकवाडांच्या नजरेसमोर लगेचच रागिणी येते, पण आता त्यांना भूमीचं वाक्य आठवतं। भूमीने त्यांना सांगितलेलं असतं की गायकवाड सर, जोपर्यंत या प्रकरणाचा व्यवस्थित छडा लागत नाहीये तोपर्यंत तुम्ही आता या प्रकरणाबद्दल आकाशला किंवा रागिणी हत्या या सगळ्याच्या मागे आहेत हे सांगितलं तर आकाश या प्रकरणातून लक्ष काढून घेईल, म्हणून त्यासाठी त्याला काही सांगू नका। मग गायकवाड म्हणतात, हे बघा अजूनही मला नीटपणे काही माहिती नाहीये, असं म्हणत ते आता भूमीने सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवत आकाशला काहीच बोलत नाहीत। बरं आता ते काही आकाशला बोलत नसताना ते आकाशच्या अपघाताची फाईल काढतात आणि ते म्हणतात, हे बघा मी ह्या फाईलचा नीट स्टडी करतोय, नक्की काय घडलं होतं, कसं घडलं होतं। आणि ती फाईल ओपन केल्यावर ती फ्रंट पेजवर ती पल्लवीचा फोटो असतो। मग आकाश म्हणायला लागतो, गायकवाड सर अहो या बाईचा फोटो आणि आमच्या अपघाताच्या ह्याच्यामध्ये मला खरंच कळत नाहीये हे काय आहे, म्हणजे या बाईचा फोटो का बरं आमच्या इथे आलेला आहे। असं म्हटल्यावरती आता ते म्हणतात, मिस्टर आकाश तुम्हाला खरंच काही माहित नाहीये का, तुम्हाला माहित नाहीये का, तुम्ही तर शंकरशण अधिकारी यांच्या इतके जवळचे आहात। असं म्हटल्यावर ती आकाश विचार करायला लागतो, आता शंकरशण अधिकारीचा या बाईचा आणि आमच्या अपघाताचा काय संबंध आहे। त्यावरती मग आता गायकवाड म्हणतात, ते जाऊ दे, मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारू का, म्हणजे बघा ना ज्या शंकरशण अधिकारी यांच्या बायकोचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यासोबत भूमी मॅडमनी राहणं हे थोडंसं संशयास्पद नाही का वाटत। आकाश म्हणतो, काय बोलताय तुम्ही, मला खरंच काही कळत नाहीये, मला नीट एक्सप्लेन कराल का। यावरती मग आता ते सांगायला लागतात, म्हणजे बघा ना तुम्हाला यातलं काहीच माहित नाहीये, म्हणजे बघा शंकरशण अधिकारी यांचीच तर गाडी होती ना, तुमच्या गाडीचा अपघात शंकरशण अधिकारी यांच्या सोबत आला होता ना। यावरती आकाश म्हणतो, काय
यावरती ते सांगायला लागतात, हो शंकरशेठ अधिकारी यांच्यासोबत तुमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांची बायको ही बायको आहे त्यांची पल्लवी शंकरशेठ अधिकारी आणि हिचा मृत्यू झालेला आहे आणि ते झाल्यानंतर या घटनेनंतर भूमी मॅडमनी त्यांच्याकडे राहायला जाणं हे काय आहे। आता आकाशच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि आकाशच्या लक्षात येतं, अरे बापरे, मी इतके दिवस याच गोष्टीचा विचार करत होतो की काय नक्की कारण आहे, काय कारण आहे की ज्याच्यामुळे आता इकडे भूमी तिकडे राहायला गेलेली आहे। 100% हेच कारण आहे। भूमीच्या मनात एकतर गिल्ट आहे किंवा तो शंकरशेठ तिला या सगळ्यामध्ये गिल्ट देतोय, काहीतरी आहे। काय आहे हे सत्य मला शोधून काढलंच पाहिजे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं आता तो विचार करायला लागतो आणि तो विचार करतो, मी जोपर्यंत भूमीच्या इथे जात नाहीये, भूमीला या सगळ्यामध्ये भेटत नाहीये, तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये। आणि ज्याला गायकवाडांच्याकडून खूप महत्त्वाची माहिती मिळालेली असते, या माहितीच्या आधारे तो आता पुढपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो। त्याला तडक त्या दिवशीची घटना आठवते, आपला अपघात झाला त्याच्यानंतरचं त्याला काहीच आठवत नसतं। त्याच्यानंतर पुढे काय घडलं, कसं घडलं हे जाणून घ्यायला आता मला भूमीच्या इथेच जायला पाहिजे आणि भूमीच या सगळ्यामध्ये मला आता मदत करू शकेल असा विचार करत तो तिकडून तडक बाहेर पडतो। ज्यावेळी इकडे आकाश बाहेर पडतो तोपर्यंत भूमी ओजसला क्लाससाठी घेण्यासाठी बाहेर आलेली असते। ज्या वेळेला भूमी ओजसला घेण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळेला इकडे रागिणी आणि आता तोच बरोबर इकडे बोलत असतात ते म्हणजे दीपक। आणि भूमी ज्या वेळेला रिक्षेमधून तिकडे जाते ती पाहते की काहीतरी रागिणी त्या कुणासोबत तरी बोलत आहेत। मग तो कोण आहे, काय आहे हे जाणून घेण्यासाठी भूमी आता आपली रिक्षा थांबवते आणि सांगते, ओ दादा 2 मिनिट थांबा असं म्हणत ती रिक्षा आता वळवायला लावते। ज्या वेळेला भूमी आता रिक्षा वळवायला आणि भूमीला चुटपुट कुणाला तरी पाहिल्याची आता इकडे खुंट भेटते। मग लगेचच भूमी आता रिक्षा आपली वळवायला सांगते। ज्या वेळेला भूमी रिक्षा वळवायला सांगते आणि त्यानंतर ती वाकून पाहायला लागते, पण रागिणी कुणासोबत तरी बोलते। पण तोपर्यंत रागिणीने बरोबर दीपकला सांगितलेलं असतं, बघ पळ पळ भूमी आले, पळ भूमी आले। आता रागिणीला मागे डोळे असतात की काय, पण रागिणीला हे सगळं समजतं आणि त्यानंतर दीपकच्या जागी एक वेगळा रॅन्डम माणूस येऊन उभा राहतो। ज्या वेळेला वेगळाच माणूस येतो तोपर्यंत भूमी येते, त्या माणसाला पाहते आणि त्यानंतर मग रागिणी म्हणते, काय ग तू काय माझा पाठलाग करतेस का। त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, हे बघा तुम्ही कितीही माझ्यापासून लपाछपीचा डाव जरी खेळला असलात ना तरी मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये दोषी आहात। हे सगळं जे काही प्रकरण आहे ना, म्हणजे आमचा अपघात घडवून आणण्यापासूनचं ते आत्तापर्यंत कोलतेंच्या हे सगळं जे प्रकरण झाले या सगळ्याच्या मागे आता तुम्हीच मास्टर माइंड आहात, ही गोष्ट मला सगळी माहिती आहे। यावरती ती म्हणते, काय चाललंय तुझं, अजून माझ्यावरती किती आणि कसे आरोप करशील। भूमी, अगं मी हे सगळं का करीन, काय गरज पडलेली आहे मला हे सगळं करण्याची असं म्हणत ती आता भूमीला बोलायला लागते। भूमी म्हणते, तुम्हाला काय गरज पडले, तुम्हाला काय हे झाले ही गोष्ट मला माहित नाहीये, पण हे सगळं जे काही तुम्ही केलंत ना ते एक ना एक दिवस आकाशच्या समोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा हे सगळ्यापासून वाचण्याचा, पण तुमच्या पापाचा घडा आता भरलेला आहे असं म्हणत भूमी आता रागिणीला धमकी देते। रागिणीला कळतच नसतं की या भूमीपासून वाचायचं कसं, जिथे तिथे जळी स्थळी काष्टी पाषाणी आपला पाठलाग करतीच आहे आणि हिचं आता हिच्यापासून वाचणं मुश्किल आहे। भूमीने धमकी देऊन तिकडून ती निघून जाते आणि तोपर्यंत इकडे आता आकाश आलेला असतो शंकरशेठच्या इकडे आणि तो विचार करतो, इथेच मला काहीतरी क्लू मिळेल, काहीतरी नक्कीच घडलंय, म्हणजे शंकरशेठनी त्याच्या बायकोचा मृत्यू माझ्यामुळे झाला याचा सगळा राग आता भूमीवरती काढायचं ठरवलंय किंवा या सगळ्यामुळे तो भूमीला ब्लॅकमेल करतोय आणि म्हणूनच भूमी गिल्ट मध्ये म्हणा किंवा शंकरशेठच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडून म्हणा इथे आलेली आहे। जे काही सत्य आहे ते सत्य शोधल्याशिवाय आज तरी मी इथून जाणार नाही म्हणजे नाही असं म्हणत तो आता गायकवाडांनी जे काही सांगितलंय ते सगळं आठवत असतो आणि या वेळेला भूमीने मला कितीही जाण्यासाठी सांगितलं किंवा भूमी मला कितीही काही करण्यासाठी बोलली
तरी सुद्धा मी इथून जाणार नाही असा विचार करत तो भूमीची वाट पाहत असतो। तोपर्यंत भूमी आता ओजसला घेऊन येते। भूमी ओजसला घरी घेऊन येते आणि रिक्षेमधून ती आकाशची गाडी पाहते। आकाशची गाडी पाहिल्यावरती मग आता ती इकडे गाडीमधनं आपल्या रिक्षेमधनं उतरते। तोपर्यंत शंकरशण आता फोन करतो, तो म्हणजे इकडे त्याचा मित्र वरुण ह्याला, आणि तो सांगायला लागतो, अरे हा जो माणूस आहे ना, या माणसाचं माझ्याशी काय वैर आहे मला कळत नाही, पण या माणसानीच आता इकडे CCTV मध्ये तो माणूस कॅप्चर झालाय, त्यांनीच आता तिकडे औषधं दिली आणि हे सगळं केलंय, भूमीने हे सिद्ध केलंय असं म्हटल्यावरती त्या माणसाबद्दलची तू माहिती काढलीस का? यावरती वरुण म्हणतो, अरे बघ तरी, मी तुला एक फोटो पाठवलाय, तो फोटो तुला बघितल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की नक्की काय घडलंय ते असं म्हटल्यावरती मग आता वरुण तो फोटो पाठवतो आकाश आणि याचा, म्हणजे आकाश आणि आता तो दीपकचा फोटो असतो, आणि तो फोटो पाहिल्यावरती शंकरशण चिडतो आणि शंकरशण म्हणतो, काय म्हणजे काय, आकाश आणि या माणसाचे संबंध आहेत? यावरती वरुण म्हणतो, मग काय, तुला आता अजून वेगळं काय सांगायला पाहिजे, तूच सांग बरं मला। आता इकडे आकाश आणि त्याचे संबंध असल्याशिवाय त्याने हे सगळं केलं असणार आहे का? हे सगळं त्यानेच तर केलेलं आहे ना, तुला कळत कसं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, अच्छा म्हणजे या सगळ्याच्या मागे आता आकाश आहे। तर मग आकाशला ह्या सगळ्याच्या मागे आता असल्यामुळे लगेचच इकडे आता तो विचार करतो की आकाशला या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्यासाठीच हे केलंय, आणि आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं की हा फोटो कुठून आलेला आहे ते, या फोटो कुठून आलाय किंवा हा फोटो कसा आलाय हे ज्या वेळेला आता इकडे वरुण बघत असतो, वरुणला रागिणी म्हणते, हा बघ फोटो। त्यावरती रागिणीला वरुण म्हणतो, पण हा फोटो तुमच्या इथे कुठून आलाय? काहीच कळत नाही की तुम्ही हा फोटो कसा काय आणलात असं म्हटल्यावरती ती सांगते, अरे काही नाही, हे सगळं प्रकरण म्हणजे हा दीपक फोकसमध्ये यायच्या आधीच मी हे सगळं करून ठेवलेलं होतं, कारण ना मी आकाशला त्याला पत्ता विचारण्यासाठी पाठवलं होतं। तो आकाशला पत्ता विचारायला गेला आणि मी फोटो क्लिक केला। आकाशला तर आठवत पण नसेल की हा माणूस त्याला पत्ता विचारायला आला होता म्हणून असं म्हटल्यावरती आत्ता तरी हा फोटोचं तू काही करू नकोस, ज्या वेळेला वेळ येईल ना त्याच वेळेला या फोटोचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आणण्याची वेळ आहे, त्यामुळे सध्या फक्त तुझ्याकडे ठेव फोटो असं म्हटल्यावरती रागिणीने हा डाव खेळलेला असतो। इकडे भूमी ओजसला खाली उतरते आणि ती ओजसला सांगते, ओजस बाळा तू आतमध्ये जा, मी येते। मग ती ओजसला घरात पाठवते आणि ती आकाशला म्हणते, तू इथे काय करतोयस आकाश, तुला इथे याची काय गरज? यावरती तो सांगतो, हे बघ मला सगळं सत्य समजलंय, मला तुझ्याशी बोलायचं आहे, म्हणजे आपल्या गाडीचा अपघात शंकरशण अधिकारी यांच्यासोबत झाला ना, मला समजते, आणि त्याच्यामध्ये त्याची आता बायको गेली ना, मला एक गोष्ट सांग, म्हणून त्या गिल्टमध्ये तो तुला ब्लॅकमेल करतोय, तुला गिल्टमध्ये टाकतोय, काय आहे मला सगळं भूमी कळलं पाहिजे, बोल भूमी बोल। यावरती भूमी आता काहीच बोलायला तयार नसते। आकाशला इतकं सत्य समजले म्हणजे आता आकाशला काय बोलायचं किंवा आकाशला या सगळ्यामध्ये काय सांगायचं हे तिला कळतच नसतं, आणि त्यामुळे आता इकडे ती विचार करत असते। तोपर्यंत ती काही बोलणार तितक्यात शंकरशण तिकडे येतो। शंकरशण आल्यावरती तो म्हणतो, भूमी तू इकडे काय करतेयस? यावरती मग आता तो भूमीला सांगतो, तू आज जा। यावरती आकाश म्हणतो, थांब भूमी, सत्याचा यावपर्यंत उलगडा होत नाहीये तोपर्यंत आता मी इथून जाणार नाही। आणि असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो, म्हणजे शंकरशण म्हणायला लागतो, भूमी आज जा, भूमी तू पहिली आज जा। भूमीला तो आज जायला सांगतो, आकाश तिला थांबवत असतो। त्यावरती शंकरशण म्हणतो, आत्ताच्या आत्ता निघून जा, कटकारस्थान करून मला अडकवणाऱ्या माणसासोबत मला काही बोलायचं नाहीये। त्यावरती आकाश म्हणतो, भूमी थांब, मला तुझ्याशी क्लिअर केल्याशिवाय मग आता मी इथून जाणार नाहीये, तू बोल मला, भूमी सांग मला असं म्हणत तो आता भूमीला विनवणी करत असतो। पण आता भूमी तिकडून निघून जाते आणि शंकरशण आता मात्र भूमीकडे पाहत बसतो। रागारागाने तो भूमीकडे पाहत तिला आत जायला लागतो, आणि त्यानंतर मग आता लगेचच भूमी आत निघून गेल्यावरती आकाश सुद्धा आत येण्याचा प्रयत्न करतो, पण सिक्युरिटी गार्ड आकाशला तिकडे थांबवतो आणि आकाशला आत जाऊ देत नाही। आणि आता आकाश आत जाण्यासाठी बोलत असतो, पण या सगळ्यामध्ये सिक्युरिटी गार्ड त्याला थांबवतो। सिक्युरिटी गार्ड त्याला थांबवून त्याला आत जाण्यासाठी नकार देतो। मग ज्या वेळेला भूमी आणि शंकरशण हे दोघ जण आतमध्ये येतात त्यावेळेला सुलोचना येते, आणि कोण तो होता माणूस?
म्हणजे तो माणूस म्हणजे हिचा काय भूतकाळ बितकाळ आहे की काय, किंवा त्याच्यासोबत सुद्धा हिचं. त्यावरती आता इकडे शंकरशण चिडतो आणि नको त्या चौकशा करायची तुम्हाला काहीच गरज नाहीये असं म्हणतो. त्यावरती आजोबा म्हणतात, चल तुला काय करायचंय, तू आत चल, ओजसची काळजी घे असं म्हणत ते तिला ओढत ओढत आत नेतात. शंकरशण म्हणतो, बघितलं, हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे, तू का आकाशला भेटती आहेस. म्हणजे यामध्ये आता आकाशला भेटून उगाचच बोलणाऱ्यांच्या तोंडावरती आपल्याला हात ठेवता येत नाहीये ना, आणि तेच तू करतेस. तू का सगळ्यामध्ये आता आकाशला भेटायला गेलीस मला कळतच नाहीये. मी कित्येक वेळा सांगितलंय की आकाशला भेटू नको, मग अशा प्रकारचे ह्या आता तुझ्यावरती आरोप प्रत्यारोप होतात असं म्हणत तो आता भूमीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, हे सगळं होत असताना भूमी मात्र आता आकाशला हे सत्य समजले म्हणजे आकाश बाकीच्या सत्यांच्या मुळाशी जाणार का याचा विचार करत बसलेली असते. तोचपर्यंत इकडे आता जन्माष्टमीचा प्रोग्राम सुरू असतो. अलिबागमध्ये जन्माष्टमीचा प्रोग्राम असतो आणि त्याच वेळेला मंदिरामध्ये सगळेजण आलेले असतात. मग गुरुजी सांगतात, हे बघा, याच्यामध्ये फक्त एका जोडप्याला हे आता जन्माष्टमीचा पाळणा हलवण्याची संधी मिळणार आहे. बघूया ते भाग्यवंत जोडपं कोण आहे. असं म्हणत शंकरशण आणि भूमी यांना तो जन्माष्टमीचा पाळणा हलवण्याची संधी मिळत असतानाच इकडे आता अचानकपणे गडबड होते आणि अचानकपणे गडबड होऊन भूमीच्या हातातून तो पाळणा सटकता सटकता आकाश तिकडे येतो आणि ती पाळण्याची दोर धरतो. फायनली आकाश, भूमी आणि शंकरशण या तिघांच्या हातून तो पाळणा हलवला जात असतो आणि त्याच वेळेला आकाश भूमीच्या डोळ्यात बघतो. मला सत्य समजलंय, माझ्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नको भूमी असं तिला डोळ्यांनी खुणवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर आता इकडे भूमी सुद्धा आकाशकडे पाहते. आकाशला अपघाताचं सत्य तर समजलंय, पण आता इकडे शंकरशणनी आपलं ऑपरेशन केलंय आणि त्यामुळे ती अट आहे. हे सत्य आकाशच्या समोर कसं येणार आणि त्यानंतर आकाश या सत्याचा मागोवा घेत रागिणीच्या कारस्थानापर्यंत कसा पोहोचणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.